फातिमा शेख ह्या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका आणि एक मोठ्या सामाजिक क्रांतीच्या नायिका होत्या. पण दुर्दैवानं इतिहासात त्यांचं नाव तितकंसं पुढं आलंच नाही. फातिमा शेख यांचा जन्म 19व्या शतकात पुण्यातच झाला, एका साध्या मुस्लिम कुटुंबात. त्यांचे भाऊ उस्मान शेख हे मात्र खूप प्रगत विचारांचे होते आणि याच घरात सुरू झाली एक ऐतिहासिक क्रांती. जेव्हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली, शिक्षणासाठी ते लढत होते, त्या आधीच्या काळात तेव्हा समाजातून त्यांना प्रचंड विरोध झाला. त्यांना घराबाहेर काढण्यात आलं, लोकांनी अपमान केला, शिक्षण देणं पाप मानलं जात होतं. अशा वेळी फातिमा शेख आणि त्यांच्या भावाने, खरं तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी, त्यांना स्वतःच्या घरात आसरा दिला. पुण्यातील भिडेवाडा परिसरात त्यांनी पहिली शाळा सुरू केली. आपण नेहमी ऐकतो की सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत. ते पूर्णपणे बरोबर आहे, पण त्याच वेळी आणि वंचितांना शिक्षण दिलं. म्हणजेच त्या काळात चळवळीचा महत्त्वाचा आधारस्तंभ त्या होता. मुलींच्या शिक्षणासाठी काम करत दलित आणि वंचित मुलांना त्यांनी शिकवलं. सामाजिक भेदभावाविरुद्ध त्या ठामपणे सावित्रीबाईंसोबत उभ्या राहिल्या. हिंदू मुस्लिम एकतेचं सुद्धा हे सर्वात मोठं उदाहरण आहे, कारण एका हिंदू जोडप्यासोबत ही एक मुस्लिम स्त्री जोमानं उभी होती. त्या काळात एक मुस्लिम महिला शिक्षिका बनणं हे स्वतःमध्येच एक मोठ्या क्रांतीचं उदाहरण आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न. फातिमा शेख यांचं नाव इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून इतकं कमी का दिसतं? कारण त्या मेनस्ट्रीम नेरेटिव्ह मध्ये बसल्या नाही आणि अनेक वेळा त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष झालं. पण आता हळूहळू त्यांना योग्य ओळख मिळते आहे आणि आज भारतात शिक्षणाचा अधिकार आपल्याला सहज मिळतो आहे. त्यामागे फातिमा शेख यांच्यासारख्या लोकांचा संघर्ष आहे. त्यांनी फक्त शिकवलं नाही, तर समाजाला शिक्षणाचा अधिकार दिला. फातिमा शेख यांची गोष्ट आपल्याला एक मोठा धडा देते. बदल नेहमी मोठ्या नावांनीच होत नाही. कधी कधी इतिहास घडवणारे लोक आपल्याला दिसतही नाही. फातिमा शेख फक्त शिक्षिका नव्हत्या, तर शिक्षणाच्या क्रांतीची शांत आणि मजबूत आवाज बनल्या होत्या.